कसे आहेत सगळे मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी चालली आहे शेतात. गावी आला आणि शेतात नाही गेलं असं कसं होईल राव? बरेच दिवस झालं गेली नव्हती. तर आमचं असं शेत गावी ना 2-3 ठिकाणी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी, पण आमच्या घराच्या जवळ अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर अण्णांना म्हटलं चला मी पण येते, बरेच दिवस झालं शेतात आली नव्हती आणि मला देखील बघायची खूप जास्त उत्सुकता होती. मी या शेतात पहिल्यांदाच जाते. तर अण्णा म्हटलं चल आपण जाऊया, म्हणून आम्ही गाडीवरूनच निघालोय आणि हा रस्ता थोडासा खराब आहे त्यामुळे व्हिडिओ प्रॉपर आला नाहीये. तर आम्ही आलोय शेतात आणि हे बघा इथे अक्षरशः काजूचं अंथरूण पडलंय. मी आधी इतके काजू कधीच बघितले नव्हते. आपल्याला काय दुकानातून घेऊन फक्त खायचं माहिती आहे, पण त्यामागे इतकी मेहनत आहे ही आज मला कळलं. हे बघा आमच्या ना शेतात फक्त एकच काजूचं झाड आहे, ते पण इतकं भलं मोठं आहे. बापरे, पूर्ण असं चारी बाजूने पसरलंय. ते काय खायचं ना? मीठ लावायचं. हां, चांगलं लागतंय. मीठ लावायला पाहिजे थोडं ना, गोड आहे. तर अण्णांनी मला काजू कापून दिलेला, मस्त होता चवीला, थोडासा तुरट लागला. अण्णा बोली मीठ लावून खायचं जास्त चांगलं लागतं. आणि हो, मीही तुम्हाला तेच सजेस्ट करेन की मीठ लावून खा, नाही तर असं घशाला खवखवतं थोडंसं ते. पण छान होतं, पहिल्यांदाच खाल्लं, अनुभव छान होता. आणि कधीही शेतात पाऊल न ठेवलेली मी अण्णा आणि अहोन सोबत मस्त काजू वेचायला सुरुवात केली. थोडीफार त्यांना देखील मदत आणि त्याचसोबत कंटेंट देखील शूट करत होती. ते देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि हे बघा जसे जसे काजू भेटत होते एक जागी मी जमा करून ठेवत होती आणि स्वतःच खुश होत होती की काजू भेटताय, तिथे पण आहेत तिथे पण आहेत, असं अण्णांशी गप्पा मारणं चालूच होतं माझं. पक्षी वगैरे खाऊन जात असतील. तर हे बघा झाडाला अजून ना बरेचसे कच्चे काजू देखील होते. तर अण्णा मला बोलले की या कच्च्या काजूंची भाजी देखील बनवतात. आमच्या पण घरी अण्णा पाठवून देत असतात मुंबईला, तर आम्ही देखील ते मस्त असं शिजवून वगैरे त्याची भाजी बनवतो. साफ करणं थोडं कठीण आहे पण ठीक आहे. आणि अण्णा, मी आणि ह्यांनी हे बघा इतके सगळे काजू ना म्हणजे चारी बाजूला पडलेले आम्ही सगळे जमा केले आणि आता त्याचा वरचा जो गर आहे तो आम्ही टाकून देतो. ॲक्च्युली त्याचा काही यूज नाही, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ह्याची दारू देखील बनवली जाते, काजूची दारू. तर त्याच्या खालच्या ज्या बिया होत्या ना त्या आम्ही घरी घेतोय, मस्त सुकवून भाजून खाऊ. तर म्हणजे थोड्या 1-1.5 किलो तरी बिया निघतील एवढं आम्ही साठवलेलं. अजून दुसऱ्या बाजूला देखील बरेचसे होते.
जास्त पिकलेत त्यांचं निघत नाही पटकन ना. असं असं फिरून काढायचं. हां हे बघा एवढे काढले. इथे ठेवू. हे अच्छा टोपात घालायचं मोठ्या, हां नाही तर बारडीत, आणि ते तुडवायचं. ह्याचं हे असं हे पाणी काढायचं आणि त्याची दारू काढायची. काढतात आपल्या गावात अजून कोण नसेल आमच्या गावात काढते. आता ती पहिली काढण्यावर खाणारी होती, आता नाही. आता काय सगळं इकरीच आहे. आमच्या मालकिनीचा बाबा काढायचा. इथे काय घ्यायचंय, इथे काय घ्यायचंय. तर काजूच्या सगळ्या बिया एकत्र केल्या, एकही काजू सोडला नाही आम्ही तिघांनी. आणि नंतर पुढे आलो तर आमच्या ना म्हणजे शेतात एक आंब्याचं झाड देखील आहे. त्याला छान अशा कच्च्या कैऱ्या लागलेला, पाणी सुटलं राव तोंडाला बघून. आणि एका वाफ्यात ना भुईमुग लावलेला अण्णांनी. तर अजून रेडी नव्हता झाला, तर मला भुईमुग खूप जास्त आवडतो. आम्ही ना जेव्हा छोटे होतो आजीच्या शेतात जायचो ना, म्हणजे मम्मीच्या आईकडे, तेव्हा आम्ही असं भुईमुग पप्पा उपटून द्यायचे आणि आम्ही पप्पा आणि मी पूर्ण शेतात असं खात फिरायचो. तर पप्पांची खूप जास्त आठवण आली. त्यानंतर मला हे वेगळंच झाड दिसलं, मी जे पहिल्यांदाच बघितलं. तर अण्णा बोलले हे दुसरं तिसरं कसलं झाड नसून तिळाचं झाड आहे. मी ऐकून जरा शॉकमध्ये झाली, कारण मी असं बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं तिळाचं झाड. हे सुकवावं लागेल ना. हाया खायचे. ते आता कापायचं तर तीळ घालायचं. आणि ते असं झालं की कापून टाकायला पाहिजे. आता पिका उलगायला लागले. ओके. चवळी ही चवळी ही पण सुकवायची ना. ही पिकली, ही असली अशी की हे भाजीला भाजी. हो. हे बघा अण्णा मस्त कंच तोडून देत आहेत, कवळी कवळी एकदम. मीठ टाकून शिजवून खायला खूप जास्त आवडतं मला. पण आज पहिल्यांदा असं शेतातून येऊन म्हणजे ताजं ताजं घेऊन, नाही तर आपण काय मार्केटमधूनच घेतो ना. मस्त ताजं ताजं शेतातलं आणि ताजं ताजं खायचं यार. हे बघा आणि एक कणीस काढून बाकीचं काय गाईला ते पेंडा. ओके. आणि अथांग प्रयत्नानंतर मला इथे एक भुईमुग सापडलेला आहे. म्हणजे बाकीचे पण आहेत पण ते छोटे छोटे पोंगे होते. तर त्याच्यानंतर मला इथे शेंगा मस्त सापडलेत, त्याच्यामध्ये शेंगदाणे तयार आहेत. आणि खूप दिवसांनी मी असं ताजं ताजं शेतातलं उपटून खाते, इतकं छान वाटत होतं ना. तर ह्यांचं आणि अण्णांचं काहीतरी तिकडे ऊस तोडत होते, काहीतरी करत होते आणि मी इकडे आपलं शेंगा खात व्हिडिओ बनवत होती. आणि अजून एक अण्णांनी आणून दिलं मला, तर ते देखील घेऊन मी आपली मस्त निघालेली. त्यात इथे आमच्या शेतात एक फणसाचं झाड देखील आहे, भलं मोठं आहे ते. त्याला हे बघा फणस लागलेले. तर अण्णा म्हटले की आता कोण काढायला नाहीये, पण माझे अहो म्हटले की चला मी चढतो आणि काढूया. तर हे बघा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत वर चढायचे, बघूया आपण कसं तोडतायत. या खाली या. नाही मी नाही कुठे लांबच आहे, डोळ्यात फियाची कुडेल. तुटला. तर हे बघा मंडळी, शेतातला इतका सगळा रानमेवा आम्ही जमा केलाय. मका, काजू, फणस, त्याचसोबत बरंच काही काही घेतलंय. आणि अण्णाने यांच्या डोक्यावर दिलाय पेंडा आणि अण्णा निघालेत पुढे आणि अण्णा आणि मी निघतोय मागून.
चला. चल चिखला गेला अंगावर पडेल तर नाही ना. चल चल. तर फणसाला अगदी लहान बाळासारखं उचलून घेऊन मी आणि अण्णा निघालोय. तर आता आम्ही घरी निघतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.